अमरावती जिल्ह्यात वाढत्या कोरोनाच्या भीतीने सर्वत्र कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आले। शहरातील रस्ते शांत, तसेच परिसरातील नागरिक हे घरातच थांबल्याने आता चोरट्यांनी या संचारबंदीचा फायदा घेणे सुरू केले आहे। या दिवसात जे नागरिक घर बंद करून बाहेरगावी गेले त्यांची घरेच फोडली। अशीच घरफोडी 5 मेच्या रात्री तपोवन परिसरातील सुरभी लेआउट परिसरात घडली। येथील राठोड यांनी आपले घर त्यांच्याच नातेवाईक असलेले महेश आखरे यांना भाड्याने दिले आहे। त्यातच आखरे हे 2 दिवसापासून बाहेरगावी गेले असता 5 मेच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला। घराचे कुलूप फोडून आत प्रवेश करून अलमारीतील नगदी 60,000 रुपये लंपास केले। त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा काहीच अंतरावर असलेल्या साची वाघमारे यांच्या घराकडे नेला। वाघमारे यांनी सुद्धा आपले घर सोभिन जोसेफ यांना भाड्याने राहायला दिले होते। त्यात जोसेफ सुद्धा आपले कुटुंब घेऊन केरळला काही दिवसापूर्वी नातेवाईकांकडे गेले होते। याच संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी घराचे कुलूप फोडून आत प्रवेश केला। चोरट्यांनी घरातील 3 ते 4 अलमारी फोडून कपडे सामानाची नासधूस केली। त्यात रोख रक्कम, सोने दागिने हाती न आल्याने मागील दारातून पडून गेले। येथील चोराच्या सर्व हालचाली बाजूनेच राहणारे नरेंद्र गुलदेवकर यांच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे। सर्वसाधारण 18 ते 22 वयोगटातील हे 2 चोरटे कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे। याची माहिती गाडगेनगर पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांना होताच त्यांनी ताफासह घटनास्थळी दाखल झाले। घटनास्थळी पंचनामा करून श्वान पथक, फिंगरप्रिंट टीमला बोलवण्यात आले। गाडगेनगर पोलीस चोरट्यांच्या शोधात लागले आहे। संचारबंदीच्या या दिवसात नागरिकांनी सतर्क राहणे आता गरजेचे झाले आहे। नागरिकांनो, या दिवसात आपण घराला कुलूप लावून कृपया बाहेरगावी जाणे टाळा। अति महत्त्वाचेच असेल तर नातलगांना आपल्या घरीच ठेवून बाहेरगावी जा। झालेच तर परिसरातील सर्व नागरिकांनी शेजार धर्म म्हणून प्रत्येक घराची सुरक्षा म्हणून काळजी घेणे महत्त्वाचे झाले आहे। वाढत्या कोरोना काळात आता पोलीस यंत्रणा खूप व्यस्त झाली आहे। कोरोना सोबतच इतर गुन्हेगारी कारवाई बंदोबस्तमध्ये पोलीस यंत्रणा पूर्ण व्यस्त झालेली आहे। म्हणून आपणही तेवढेच सतर्क राहणे ही काळाची गरज झाली आहे। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।